नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 8वा. सोना व चित्रा मोटारीत बसून फिरत होत्या. मोटार रबडी चेंडूप्रमाणे धावत होती. बोरी बंदरहून पुढे भेंडी बाजार, भायखळा आणि मग दादरला मरगुळा घेऊन ती टिळक पुलावरून माहीमला गेली आणि पुन्हा मागे फिरून परत निघाली. मोटार धावत होती. जागोजाग बांधून सोनाला चित्रा त्याचे नाव काय, याचे नाव काय असे विचारित होती. सोना सांगत होती. चित्रा बारीक दृष्टीने सारी दिसेल तेवढी मुंबई पाहत होती. पण येते वेळीच गर्दीत दिसलेले गबाळे लोक तिला कुठेच दिसत नव्हते. त्या पानाच्या पिशव्या, ती मळकी लुगडी, पोटासाठी धावपळ, शेंबडी उघडी नागडी पोरे, गाठी बांधून सांधलेली धोतरे, हे सारेच कुठे गडप झाले होते का ते सर्व लोक इथे आल्याबरोबर असेच आपल्याप्रमाणे जरीचे कपडे घालून मोटारीत बसून मुंबईत विलीन झाले, याचा ती विचार करीत होती. माणसांनी गजबजलेली मुंबई, विजेच्या दिव्यांची गर्दी, निरनिराळ्या पोशाखातील लोक, मोठमोठ्या इमारती, डांबरी रस्ते, हे सर्व पाहत पाहत मोटार पाथे सिनेमा पुढून ऑपेरा हाऊस समोर थांबली आणि पुन्हा चौपाटीकडे भिरभिर निघाली. जिकडे तिकडे सहल करणाऱ्या लोकांची गर्दी झाली होती. लोक पाय ओढून इकडे तिकडे जात होते. भेळवाल्यांनी गोंगाट केला होता आणि त्याच गर्दीत लोकमान्य टिळकांचा उंच पुतळा खिन्न होऊन उभा होता आणि समोर मुंबईचा पुरातन, शेजारी लाटांचे डोंगर उधळीत होता. जणू त्याने तो भयंकर खेळच सुरू केला होता. सागराला भरती आली होती. वारे जोरात येत होते. चित्राने क्षणभर त्या सागराकडे पाहिले आणि होटावरून जीभ फिरवली आणि ती चोफेर पाहू लागली. टिळक पुतळ्यापासून ते चर्चगेटपर्यंत समुद्राच्या कडेने बागदार अशी दिव्यांची रांग लागली होती. जणू एखाद्या सुंदर स्त्रीच्या गळ्यात रत्नमालाच रुळत होती. चित्राला आनंद झाला. आपण आज सारी मुंबई पाहिली. अफाट मुंबापुरीचे विशाल वैभव पाहिले. किती सुंदर मुंबई आहे ही. आपल्या गावात आणि मुंबईत किती निराळेपण आहे. सर्व आनंदी आनंद आहे आणि चित्राला आनंद झाला. नंतर सोना आणि चित्रा एका बाकावर बसल्या. बाकावर बसून त्या दोघी समोर त्या प्रचंड सागराकडे पाहत होत्या. गार वारे भरभरत होते. शुभ्र लाटा धावत येत होत्या आणि किनाऱ्यावरच्या वाळूवर थांबून परत जात होत्या. जणू त्या किनाऱ्यावर दम घेऊन सूस असा निश्वास टाकून निराश होऊन परत फिरत होत्या. सागरही आपली हालचाल हळूहळू करीत होता. तो लखलखत होता. जणू पुष्कळ दौड मारून तोही दमला होता. आणि समोर लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा होता. त्याची काळी आकृती अचल खडी होती. जणू तो महाराष्ट्राचा वीर पुरुषही चालून चालून दमला होता. पाठीमागून मोटारीची रीग लागली होती. त्या आपल्या दिव्यांचा प्रचंड झोत भिरकावीत कुरकुरत निघाल्या होत्या. चित्रा स्थिर बसून विचार करीत होती. ही मुंबई किती सुंदर आहे. पण इथं माणसं विकतात. माणसं माणसांना विकत घेतात. जर तसेच आपले झाले तर मग? तिचे काळीज चरकले. नंतर त्या दोघी उठून घराकडे निघाल्या. घरात कृष्णा व लालिया हे दोघे आणि सेठ कांतीलाल नावाचा एक सोन्याचा व्यापारी असे तिघेजण बसून सोनाची वाट पाहत होते. कांतीलाल हा वयाने 50च्या आत होता. तो नाकातोंडाने नावाप्रमाणे देखणा होता आणि त्याच्या सुखवस्तू जीवनामुळे त्याचे वय 50 आहे असे मुळीच वाटत नव्हते. त्यात तो आज नवीन पाहुणा म्हणून आलेला नव्हता.
तो फार दिवसांचा जुना पाहुणा होता. आज सोनाची वाट पाहत बसला होता. त्यात सोनाची बहीण आल्याचे समजताच त्याला बसणे भाग पडले होते. एकदा ती कसली आहे हे डोळ्यांनी पाहून मगच जावे या हेतूनेच तो तिष्ठत बसला होता. पण त्या तिघांपैकी कोणीच कोणाशी बोलत नव्हते. जो तो आपापल्या मनात कसला तरी विचार करीत होता. सोनाचे आपणाला 400च मिळाले, आता चित्राचे 800 तरी नक्की मिळावे या विचारात कृष्णा होता. आणि आता हा कांतीलाल चित्राला घेऊन जाणार. सोना चित्राला त्याच्या ताब्यात देणार आणि आपण जे योजून ठेवले आहे ते सारे ढासळून पडणार. त्यासाठी काय करावे या विचारात लालिया खिन्न होऊन बसला होता. बरोबर 9 वाजले आणि सोना आली. त्या तिघांच्याही क्षणभर विचार मालिका तुटल्या. कांतीलालला पाहून सोनाला आनंद झाला. तिने त्याची प्रथम विचारपूस केली आणि आम्ही जेवून घेतो मग बोलू असे सांगून ती जेवणासाठी गेली. जेवणे झाली तेव्हा चित्रा, तू त्या खोलीत जाऊन निज. मामा, तुम्ही उद्या गावी जाण्याची तयारी करा. लालिया, तुम्ही जाऊन निजा असे सांगून ती कांतीलालकडे जाऊन बोलत बसली. हं, बोला सेठ, तुम्हाला फारच त्रास झाला आज. सोना दिलगिरी व्यक्त करीत म्हणाली. नाही, काय परवा नाही. मला समजलं की तुमची बहीण आली आहे, तेव्हा म्हटलं जावं पाहूनच म्हणून थांबलो. शेठजीने स्मित करीत म्हटले आणि आपली खुर्ची पुढेच सरकवली. माझ्या बहिणीला काय पाहता शेठ, ती 100 नंबरी सोना आहे. सोना स्वाभिमानपूर्वक चित्राची तारीफ करीत म्हणाली. वा वा, हे काय असणारच की. अहो, या सोनाचा तो एक तुकडा असणार, मग तो काही नकली असू शकतो थोडाच. असे म्हणून शेठजीने सोनाला मोठेपणा दिला आणि सोनाला आनंद वाटला. ती गोड हसत म्हणाली, मग तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हीच सांगा, मी काय करू ते. सेठ अगदी हळू स्वरात म्हणाला आणि कान टवकारून ऐकू लागला. हे पहा शेठजी, मी तिला माझ्यासारखी वेश्या म्हणून इथं ठेवणार नाही. मी तिला एखादा कायमचा नवरा करून देणार आहे. तिच्या देखणेपणाविषयी पाहण्याची मुळीच गरज नाही. तेव्हा तुम्हाला झेपेल का? सोनाने स्पष्ट सांगितले. शेठजी मुंडी डोलावीत ऐकत होता. न झेपाय काय झालं? मला पण तसंच करायचं आहे. कांतीलाल मोठ्या आनंदाने कबूल करून म्हणाला. मग काय देणार ते सांगा, सोनाने विचारले. ते मी नाही सांगणार, तुम्हीच सांगा. कितीही सांगा, 1000-2000 बोला. कांतीलालला घाई झाली. परंतु थोडं थांबा, मला हे सर्व जपून करायचं आहे. प्रथम काही दिवस तिला इथं ठेवावं लागणार आहे आणि तुम्ही इथं येऊन तिची ओळख करून घ्यायची आणि हे सर्व तिच्या मनानंच होत आहे असं करायचं. ते तुम्हाला मान्य आहे? सोनाने पुन्हा प्रश्न केला. अरे बाबा, सर्व कबूल. कांतीलालने मनगटावरच्या घड्याळात पाहिले आणि तो म्हणाला. आता 11 वाजले, मी जातो. मी रोज नाही तर 1-2 दिवसात येत राहीन. आणि आता हे 800 रुपये ठेवा तुम्हाकडे. जाऊ मी? असे म्हणून तो उठला. सोनानेही मान हलवीत त्याला संमती दिली आणि सेठ कांतीलाल निघून गेला. सोनाने क्षणभर चौकडे पाहिले. सर्वत्र शांत होते. लालियाच्या खोलीतून घोरण्याचे बेसूर सूर ऐकू येत होते. नंतर तिने चित्राच्या खोलीकडे पाहिले. तिकडेही अंधार होता. नंतर ती आपल्या खोलीत जाऊन पलंगावर पडली. बरे झाले, चित्राचे बरे होईल, ती सुखी होईल. कांतीलाल केवढा मोठा श्रीमंत माणूस आहे, शिवाय तसा तो वाईटही नाही. आज कितीतरी दिवस तो माझ्याकडे येतो, पण एकदा सुद्धा त्याने आपल्या अंगाला हात लावला नाही. तसा तो फारच सज्जन आहे आणि इथे आलेल्या कोणत्याच माणसाने असे वर्तन केले नाही. पण हा माणूस काही निराळाच आहे. शिवाय पैशाची तर त्याला किंमतच वाटत नाही. माझ्यासाठी तो काय वाटेल ते करील.
जर असा माणूस आता माझ्या चित्राला मिळतोय तर मग तिचे नशीबच मोठे नाही तर काय. परंतु चित्राला हे पसंत पडणार का? चित्राला हे नक्कीच पसंत पडणार आणि मग आईलाही इकडे आणून आम्ही सर्वच इथे राहू. तिचे चांगले होईल, फक्त माझेच चांगले नाही. शेवटी माझे वाटोळे झाले. हे जर आईला समजले तर तिला किती वाईट वाटेल. परंतु काय करायचे? तिने एक निश्वास टाकला. दिवसभर गोंगाटाने भरलेली मुंबई शांत निजली होती. जणू सर्वत्र यंत्रे आपली घरघर बंद करून निजलेली होती. अगदी जरा देखील आवाज होत नव्हता. फक्त लालियाच्या खोलीतून बेसूर घोरणे ऐकू येत होते. आता आपणाला सोना नवरा करून देणार, मग आपण आपल्या आईला बोलवून घेणार आणि या सुंदर मुंबईत संसार करणार. अशा गोड गोल कल्पनांनी मनोरीच्या मनोरी रचित. व जर आपलेही अक्कासारखे झाले तर मग काय? मग आईची आपली भेट होणार की नाही? मग आपणही बाजारात बसून स्वतःची विक्री करू. ह्या भीतीने धडधडत्या अंतकरणाने विचार करीत करीत चित्राई निजली होती. शेजारी असलेल्या गोदीतील रखवालदाराने 12चे टोले दिले. त्यांचा आवाज एकापाठी एक येऊन सोनाच्या घरात शिरला आणि लालिया उठून बसला. त्याने कानोसा घेतला. तिन्ही बाजूंनी त्याला घोरण्याचे 3 स्वर ऐकू आले. तो उठून बसला. त्याला आता फारच आनंद झाला होता. आज आपण आपलेसे करून घेणार, मग पाहू पुढे काय होते ते. तोच त्याला जर्नलची आठवण झाली. त्याची ती उग्र मूर्ती त्याच्या डोळ्यापुढं उभी राहिली. क्षणभर तो भ्याला. पण उद्या तो येथे येईपर्यंत पुष्कळ करता येईल. वाटेल ते करून आपण त्याचा बंदोबस्त करू, नाहीतर इथून जाऊ सुद्धा. एकदा का आपणाला मिळाले की मग काय होईल ते होऊ दे. इथे कोण आहे की का आपल्याला काय अडवेल? आपणच या सर्वांची वाट लावून टाकू शकतो. पण जे काही करावे लागणार ते नंतर करावे लागेल, म्हणजे मिळवली. बस, असा विचार करून तो उठला. प्रथम तो सरळ चित्राच्या खोलीकडे जाण्याऐवजी तो सोनाच्या खोलीकडे वळला. त्याने बाहेरून कानोसा घेतला. सोना घोरत होती. त्याला आनंद झाला. तो हळू पावलांनी परत फिरला आणि चित्राच्या खोलीपुढं गेला. आता दार कसे उघडावे असा त्याला प्रश्न पडला. त्याने धडधडत्या अंतकरणाने आपला हात पुढे करून चाचपून पाहिले. दार बंद नव्हतेच, फक्त झिरझिरीत पडदा हलत होता. त्याला पुन्हा आनंद झाला. त्याचे हृदय जास्तच वेगाने व मोठमोठ्याने धडधडू लागले. आपली शिकार आपल्या मुठीत आहे असे त्याला वाटू लागले. तो देहभान विसरला. आज आपली इच्छा तृप्त होणार ह्या आनंदाने तो शुद्धी हरला. त्याने हळूच हात पुढे करून पडदा दूर केला. तेव्हा त्याचा राक्षसी हात थरथर कापत असल्याचा त्याला भास झाला. त्याने दिव्याचे बटन चाचपून पाहिले आणि दाबले. सुंदर जरीच्या पातळात चित्रा निर्धास्त निजली होती. तिच्या अंगावरचा पदर दूर झाला होता. त्यामुळे तिचे विशाल वक्षस्थळ सुंदर दिसत होते. ते दमदार गतीने खालीवर करीत होते. तिच्या चोळीचे बटन निघाले होते आणि तिच्या उराचा शुभ्र भाग स्पष्ट दिसत होता. त्याकडे निरखून पाहून लालियाला आनंद झाला. जणू आजचीच रात्र, अंधार, सर्वांना लागलेली नीज, उघडा दरवाजा आणि चित्राच्या चोळीचे हे उघडे बटन, हे सर्व आज आपल्या पाठीवर असून आज आपल्याला मिळत आहे. पण ते कसे घ्यावे? त्याने आपली तीक्ष्ण दृष्टी झरकन खाली घेतली. तिचे पातळ चोळामोळा होऊन ते तिच्या मांड्यांच्या वर झाले होते. त्यामुळे केळीच्या लुसलुसीत कोंबाप्रमाणे त्या दिसत होत्या. त्याने ते सर्व क्षणभर पाहून घेतले आणि मग आपली दृष्टी तिच्या मुखावर रोखली. ती निजली होती. तिचे सुंदर डोळे झाकले होते. तिच्या
नोकदार नाकाच्या नाकपुड्या लखलखत होत्या. तिचे ओठ थरथरत होते. म्हणून तिचा कोणी स्पर्श केलेला देह त्या पलंगावर एकटाच पडला होता. आणि त्याच्यावर किती मोठे दारुण संकट आले आहे हे अगदी उशाला भिडले आहे याची त्याला गंध वाटताही नव्हती. लालिया गोंधळून गेला. त्याला घाई झाली. आपण असे मूर्खासारखे नुसते पाहत उभे राहणे चुकीचे आहे असे वाटून त्याचे हृदय अतिवेगाने धडधडू लागले. जणू त्यालाही अतिघाईच झाली होती. आपण आता दिवा मालवून दार बंद करावे असा विचार करून तो फिरला. तोच त्याला एकदम कसली तरी आठवण झाली. त्याने कंबर चाचपून पाहिली. त्याचा चाकू विसरला होता. तो चपळाईने दिव्याच्या बटणाकडे गेला. क्षणात सर्वत्र अंधार दाटला आणि त्याला चित्राचा देह दिसेनासा झाला. लालिया हळूच परत आपल्या खोलीत आला. कारण जर चित्राने प्रतिकार केला तर मग चाकू हा हवाच. त्याचा एक एक क्षण युगा एवढा जात होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्याचे पाय थरथरत होते. पुढच्या विचाराने तो धुंद झाला होता. त्याने हळूच आपला चाकू काढला. तो घट्ट मुठीत धरला आणि पुन्हा कानोसा घेतला. सर्वच दुर्दैवी प्राणी निजले होते. त्यांना काळझोप लागली होती. जणू चित्राच्या शरीरावर खुशाल दरोडा पडावा म्हणून ते सर्व निजले होते. त्याने चाकू घेऊन क्षणभर विचार केला. चाकू आताच खोलून घ्यावा, नाहीतर पुन्हा तिथे अडचण पडेल. तसे होणे बरे नाही. तो चाकूचे पाते चाचपू लागला. परंतु कोणालाही पुढच्या घोर प्रसंगाची कल्पना नव्हती. कृष्णा तर जोरजोराने घोरत होता. आता आपणाला कोणीही अडवणार नाही. आपल्या सभोवती कोणीही नाही, कोणीही जागे नाही असे त्याला वाटू लागले. त्याच्या कानाची गात्रे बंद झाली होती. त्याने पाऊल टाकण्यापूर्वीच चाकू उघडला आणि टर असा मोठा आवाज झाला आणि एकदम सोना धडपडून उठली. तिची भीतीने गाळणच उडाली. तिने एकदम दिव्याच्या बटणावर झेप घेतली आणि दिवा लावला आणि अंगावरचा पदर ओढीतच ती बाहेर आली. तिने चित्राच्या खोलीकडे धाव घेतली. दार उघडे होते. तिला घेरीच आली. तिचे काळीज धडधडू लागले. तिचे सर्वांग थरथरू लागले. आता काय झाले असेल ह्या कल्पनेने ती भांबावून गेली. तिने कानोसा घेतला. त्या दिवशी लालियाने सोनावर असाच प्रसंग आणला होता. त्या दिवशी तिने त्याचा प्रतिकार करण्याची शिकस्त केली होती. परंतु त्यावेळी लालियाने शेवटी हाच आपला चाकू उघडला होता. त्याचा तो दृष्ट आवाज ऐकूनच सोना निष्प्राण झाली आणि मग त्याने आपले कार्य उरकले होते. तो आवाज ती कधीच विसरणार नाही. सोनाला त्याची सारखी आठवण होत होती. ज्या वेळी ती लालियाकडे पाही त्या वेळी सोनाला त्या आवाजाची आठवण होत होती आणि भीतीने तिची गाळण उडत होती. आजही तो आवाज झोपेत ऐकून ती भ्याली. तिने दिवा लावला. चित्रा सुखरूप निजली होती. तिथे कोणीही नव्हते. क्षणभर तिने चोफेर पाहून घेतले. कोणीही नव्हते. तिने समाधानाचा श्वास घेतला. चित्राच्या अंगावर घातले आणि ती खुर्चीवर बसली. ती लाल झाली होती. दोन्ही हातांनी तिने आपले तोंड चोळले. तिची दृष्टी दाराकडे गेली. ती चटकन उठली आणि तिने दार बंद करून घेतले आणि ती पुन्हा बसली. आवाज तो चाकूचा आणि तोही लालियाचा. परंतु इथे तर काहीच नाही. मग काय आपणाला तो भास झाला की आपण झोपेतच दचकून उठलो. ती पुन्हा उठली. दार उघडून ती लालियाच्या खोलीपाशी आली. मामा, सोनाने हाक मारली. ओ, कृष्णा उठून बसला. इकडे या जरा. कृष्णा उठून बाहेर आला. ती दोघेही चित्राच्या खोलीत आली. मामा, तो लालिया काय करीत होता?
सोना तो रात्रभर जागा आहे, सारखा आत बाहेर करतोय. आता वाजलं काय? तो आधी बाहेर आला, मग परत आला आणि खिशात काहीतरी घेतलं. उशीर हत उभा राहिला आणि मग वाजलं. कृष्णाने सांगितले, तुम्हाला जाग कधी आली? मी रात्रभर जागाच आहे, पण उगाच मेल्यावानी पडलंय नवं का? बरं जा तुम्ही निजा. आमचं दुसरंच बोलणं झालं म्हणावं गावचं. बरं पण माणूस मोठा खबीज दिसतोय, असं म्हणून कृष्णा उठला आणि आपल्या अंथरुणावर जाऊन पडला. सोनाने दरवाजा बंद करून घेतला आणि ती चित्राच्या जवळच निजली. आज काय झालं असतं? हिने दरवाजा बंद न करता असेच निजून घात केला होता. पण पुढे काय करायचे? पुढे किती दिवस जपायचे? असाच एखादे दिवशी जर घात झाला तर काय करायचे? आणि हा राक्षस? सोना विचार करीत पडली होती. चित्राला काहीच माहीत नव्हते. लालिया स्वतःला हजारो शिव्या देत होता, तोंडावर मारून घेत होता. तो कडत होता, पेटला होता. स्वतःच्या मूर्खपणावरती करून आलेली सुवर्ण संधी दबावली म्हणून त्याचा हिरमोड झाला होता. जर आपण आपला चाकू विसरलो नसतो तर, आणि तो जर उघडला नसता तर किती बरे झाले असते. पण साल्या चाकूने दगा दिला. लालिया विचारमग्न पडला होता. कृष्णाही विचार करीत होता. सोनाई विचार करीत होती. त्या शांत रात्री 3 वेगवेगळे विचार सुरू होते. चित्रा मात्र बिनघोर निजली होती. तिच्या तोंडाकडे पाहून सोना पुटपुटली, अशा दृष्ट निद्रेनीत ही आपलं वाटोळं करून घेईल असं वाटतं.